मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि। श्री क्षेत्र नेवासा बुद्रुक भगवान श्री खंडोबा महाराज म्हाळसा देवींची पुण्यभूमी, विश्वेश्वर श्रीनाथ बाबा नारद मुनी महाराज सच्चिदानंद बाबा यांची पुण्यपावन असलेली आपली ही भूमी आणि नेवासा तीर्थक्षेत्राचा विचार केल्यास माऊली ज्ञानोबाराय, मोहिनीराज, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा अशा सकल संतांचे आशीर्वाद, वैकुंठवासी गुरुवर्य बनसी महाराज यांचेही आशीर्वाद, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचे आशीर्वाद आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक श्रद्धास्थान गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या मराठा क्रांती तरुण मित्रमंडळाने या संघटनेने पुढाकार घेऊन गेली 2 वर्षापासून हा आदर्श कार्यक्रम आपल्या नेवासा पुण्यभूमीमध्ये ते राबवत आहेत। मागील वर्षी कथेचं आयोजन करून अतिशय सुंदर कार्यक्रम पार पाडला आणि याही वर्षी आमचे गुरुबंधू परम आदरणीय स्नेही विश्वनाथ गिरीजी महाराज यांच्या कथेचं आयोजन श्रीमद देवी भागवत महापुराण याचं आयोजन या ठिकाणी संपन्न केलं आणि आज कथेची सांगता या ठिकाणी संपन्न होते आहे। मला वाटतं उद्या काल्याचं कीर्तन होईल आणि कथा आज कथेची समाप्ती होईल। पूजनीय महाराजांनी आपल्याकडे मागेही नेवासा बुद्रुकला कथेचा कार्यक्रम केलेलाच होता आणि पुन्हा एकदा दुसऱ्यांदा योग, मला वाटतं कोणत्याही गावामध्ये आमच्या तरुण मंडळींना मी सांगतो की कुठल्याही गावात एखाद्या महाराजाला 2दा त्याच वेळी बोलावतात ज्यावेळेला मागचा अनुभव चांगला असतो, नाहीतर तसं होत नाही। याचे अनुभव आमच्या सगळ्या या आदरणीय गुणीजनांना, महाराज मंडळींना सगळ्यांना, त्याला गावही चांगलं असावं लागतं, महाराजांचाही तो प्रभाव असावा लागतो। मला वाटतं विश्वनाथ गिरीजी महाराजांचा नुसता प्रभाव नाही, त्यांचा स्वभाव सुद्धा फार चांगला आहे, खूप चांगले आहे, खूप चांगले आहे। आपल्या तालुक्यामध्ये परमार्थाच्या वैभवात त्यांच्या निमित्तानं भर पडलेली आहे। गोदावरी गंगा माईच्या काठावर संत बहिराज जातवे थोर एक सत्पुरुष होऊन गेले आणि त्यांची भूमी असलेलं घोगरगाव, घोगरगाव हे एक जुन्या काळातील गाव आहे, पुरातन परंपरा लाभलेलं गाव आहे। त्या ठिकाणी महाराज त्या पुण्यभूमीचा उद्धार करण्यासाठीच देवानं त्यांना बोलावलं आणि ग्रामस्थांना, सगळ्या त्या भागातल्या मंडळींना, तुम्हा सर्वांना सोबत घेऊन अतिशय चांगलं काम। नरसिंह जयंतीला तिथे सप्ताहसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी आता साजरा होतो आणि आमच्या मराठा क्रांती तरुण मोर्चानं, या मित्रमंडळांनी महाराजांना आवर्जून आमंत्रित केलं। आपल्या सर्व नेवासा बुद्रुक ग्रामवासियांच्या वतीनं, या परिसराच्या वतीनं आपल्या सर्वांचा एक प्रतिनिधी म्हणून मी त्यांचं पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि महाराजांच्या हातून आता आमचं काम अर्ध्या टप्प्यावर येऊन आता उतारायला लागलेलं आहे, पण ते आता तरुण आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं धडाडीचं काम करतात। धर्मकार्य, देशकार्य, समाजकार्यासाठी समर्पित लोकांची गरज असते आणि निश्चितपणे त्या समर्पण भावनेनं ते काम करत असल्यामुळे माऊलींचे, परमेश्वराचे त्यांना खूप चांगले आशीर्वाद राहतीलच। त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, दीर्घायू आयुष्य लाभावं अशी प्रार्थना करतो। आमच्या सगळ्या तरुण मित्रमंडळाने सुद्धा प्रतिवर्षी हे आयोजन या ठिकाणी चालवलेलं असल्यामुळे आमच्या सगळ्या या तरुण बांधवांना, आपल्या सर्व माता भगिनी आणि ग्रामस्थांच्या वतीनं खूप धन्यवाद देतो की कोणताही धार्मिक उपक्रम केला की त्या निमित्ताने त्या ठिकाणचं वातावरण बदलून जात असतं। बघा, साधं पाऊस पडून गेला तरी वातावरण बदलतं, प्रसन्न होऊन जातं। काल थोडाफार पाऊस आला, आपल्याला व्यत्ययही झाला, पण तरी सुद्धा वातावरण प्रसन्न झालं। तसं धार्मिक कार्य कुठल्याही गावामध्ये, त्या भूमीमध्ये चालत राहिलं की तिथलं वातावरण प्रसन्न राहतं, भक्तिमय राहतं आणि म्हणून आपल्या या मराठा क्रांती तरुण मोर्चानं हे जे काम हाती घेतलंय, आमच्या सगळ्या तरुण बांधवांना आणि त्यांना सहकार्य करणारे जे आपण सर्व ग्रामस्थ, लहान थोर, आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। महाराजांची जी संगीत सभा आहे ते सगळेच तुमचे, आमचे सर्वांचे स्नेही मंडळी आहे आणि अतिशय उत्तम साथ या ठिकाणी आमचे सगळेच आदरणीय मंडळी देत आहेत। या गुणीजनांसाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवून आमच्या या सगळ्या सहकार्यांचं अभिनंदन आपण करावं, कारण वारकरी संप्रदायामध्ये
ज्ञान, ध्यान आणि भजन हा त्रिवेणी संगम आहे. वारकरी संप्रदाय हा अविचारानं नाही तर विचारांच्या दिशेनं चालणार आहे. म्हणून ज्ञान या संप्रदायामध्ये आहे, ध्यानही आहे. गोपाळ अरे तुझे ध्यान लागो मना, अनेक ठिकाणी ध्यानाचा उल्लेख आहे. भजन हे आहेच आहे, कारण भजनातूनच ध्यानाकडे जावं लागतं. वारकरी संप्रदायामध्ये ब्रह्मज्ञान आणि ध्यानापर्यंत जाण्याचा मार्ग सांगितलाय, तो म्हणजे भजन. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. एखादं औषध जर कडू असेल तर त्याला अनुपान द्यावं लागतं. आयुर्वेदाच्या भाषेमध्ये मुख्य औषधाला जोडून दिलेलं सोबतचं औषध म्हणजे अनुपान. जसं एखादी भुकटी आहे वनस्पतीची, ती दुधातून घ्यायला सांगितली, तर त्या वनस्पतीची भुकटी हे झालं औषध, आणि दुधातून घ्यायची ते दूध झालं त्याचं अनुपान. तसं ब्रह्मज्ञान हे मूळ तत्व आहे. ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत. पण ते ज्ञान नुसतं पचत नाही, ते कठीण जातं पचवायला. आणि म्हणून त्या ज्ञानाला भजनाची जोड देऊन ब्रह्मज्ञानाचं रूपांतर ब्रह्मरसामध्ये केलं. लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस. लहान लेकराला एकदम घास भरवाल त्याला जमत नाही. मग आमची आजी, आमची आई बहीण काय करते, तर त्याची पेज तयार करून मग ते दूध काला असेल किंवा वरण भात असेल ते पातळ बारीक करून मग त्या लेकराला चमच्याने किंवा बोटाने हळूहळू देतात. पूर्वीच्या काळी बोटानंच दिलं जायचं, आता चमचे आहेत म्हणून ते जमतं, नाही का. पूर्वीच्या काळी चमचे नव्हते, त्याच्यामुळे आम्ही पाहायचो की लहानपणी ती आजी बोटानंच ते द्यायची त्या लेकराला. आणि म्हणून भक्ती जी आहे ही सोपी जाते ब्रह्मज्ञानाकडे जाताना. आणि म्हणून हे भजनी मंडळ, भजन जे आहे ते फार महत्वाचं आहे. महाराजांनी या व्यासपीठावरून जी सेवा आपल्या ग्रामवासियांची, आपली सर्वांची केलेली आहे, पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचे आभारही मानतो. आणि कीर्तनकार असल्यावर हे असंच होतं, नाही का. म्हणजे उभं राहिल्यावर मला हेच कळेना की मी त्यांच्या कथेत आलो की स्वतःच कीर्तनाला उभा राहिलो. म्हणून मास्तरच्या, आमच्या तरुणांना सांगतो, मास्तरच्या आणि कीर्तनकाराच्या हातात माईक देणं म्हणजे अवघड काम असतं. मी आता थांबवतो. खूप आनंद वाटला, तुम्ही खूप आनंद सगळ्यांनी कथेचा घेतला आणि आमच्या तरुणांनी हे काम केलं. आपल्या या मराठा क्रांती मोर्चासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. रामकृष्ण.